चला नमस्कार मित्रांनो, बघा धर्मादाय आयुक्त भरती जी आलेली आहे तर यामध्ये जे काही निरीक्षक पद आहे किंवा इतर जे पद आहेत तर या संपूर्ण पदाचा नेमका अभ्यासक्रम काय ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। बघा की लघुलेखक त्यानंतर लघुलेखक क श्रेणीमध्ये निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या सर्व पदासाठी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या बघणार आहे। बघा सुरुवातीला बघताना की तुम्हाला मराठीमध्ये काय असणार आहे, एकूण प्रश्न स्वरूप बघितलं की क्वेश्चन तुम्हाला 100 असतील जे की तुम्हाला 200 मार्कासाठी विचारले। बघा 100 प्रश्न 200 मार्कासाठी विचारले, 2 तासात तुम्हाला वेळ या ठिकाणी असणार आहे। बघा मराठीमध्ये काय करायचंय, जसं की सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना कशी, व्याकरणावर प्रश्न विचारले, म्हणी आणि वाक्प्रचार याचा अर्थ, उपयोग आणि उतरावरील प्रश्नाची उत्तरे, म्हणजे काय उतारा तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये असणार आहे। हा झाला मराठीचा अभ्यासक्रम। इंग्रजीमध्ये काय करायचंय की कॉमन व्होकॅब्युलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर, यूज ऑफ ॲडम फ्रेजेस, त्यानंतर काय देअर मिनिंग अँड कॉम्प्रेशन ऑफ पॅसेज, म्हणजे काय उतारा तुम्हाला इंग्रजीमध्ये सुद्धा असणार आहे। एवढे घटक काय सर्वसामान्य सर्व सरळ सेवेला असणार आहे का या ठिकाणी तुम्हाला धर्मादाय आयुक्त भरती मध्ये सुद्धा असणार आहे। बघा त्यानंतर बुद्धिमापन चाचणीमध्ये काय उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्याचे साठी प्रश्न येतो। बघा हे काय आजमावण्यासाठी या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत। त्यानंतर की सामान्य ज्ञान मध्ये कोणते घटक करायचे, तर बघा सामान्य ज्ञान मध्ये करताना महत्वपूर्ण घटक जे काय यामध्ये जो काही पहिला इतिहास जर बघितला की आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास करायचा। आधुनिक भारताचा अभ्यास करताना तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास जसं की सामाजिक आर्थिक जागृती कधी तर 1885 ते 1927 या कालखंडामध्ये होणाऱ्या महत्वपूर्ण आर्थिक जागृती, त्यानंतर महत्वाचे व्यक्तीचे कार्य, कोणकोणते समाजसुधारक कोणते व्यक्ती आहेत समाजसुधारकांचे कार्य, त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृती वर्तमानपत्राचा कोणता मोलाचा वाटा राहिलेला आहे, शिक्षणाचा परिणाम काय झाला, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी हे संपूर्ण इतिहासामध्ये तुम्हाला अभ्यास येते जो काही जीके जीएसचा घटक आहे यामध्ये। त्यानंतर भूगोलामध्ये काय अभ्यास करायचा आहे, तर भूगोलामध्ये विशेषतः महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यास। बघा इथं तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोलाचा विशेष अभ्यास करायचा आहे। याच्या व्यतिरिक्त इतर तुम्हाला काही घटक करायचे जसे की पृथ्वी काय, जगातील विभाग कोणते, तर ट्रोपिक कोणते हे आहेत, हवामान काय असते, अक्षांश आणि रेखांश काय, नंतर महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार काय आहेत, पर्जन्यमान काय, प्रमुख पिके कोणती घेतली जातात, शहरे कोणकोणती आहेत, त्यानंतर नद्या कोणत्या आणि उद्योगधंदे। म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला विशेषतः फक्त महाराष्ट्राचा अभ्यास करायचा आहे, पण हा अभ्यास करताना तुम्हाला जगाच्या भूगोलाचा सुद्धा थोडाफार प्रमाणात अभ्यास करायचा आहे की पृथ्वी काय, पृथ्वीच्या संदर्भात रंग की प्रावरण अंतर्गाभा काय असते याच्या गोष्टी, त्या स्वरूपात तुम्हाला काय अक्षांश रेखांश हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे। त्यानंतर पुढचे राज्यशास्त्रामध्ये काय करायचे, बघा राज्यशास्त्रामध्ये की भारतीय संघ राज्य व्यवस्था, बघा की भारतीय संघ राज्य व्यवस्था काय, तर भारतीय संघ राज्य व्यवस्था, त्यानंतर भारतीय राज्य घटना, स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत राज संस्थेमधील पंचायत राजमधील भाग, त्यानंतर कार्यकारी मंडळ आहेत, न्यायमंडळ, विधिमंडळ, घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रास्ताविकची भूमिका कोणती होती, कोणकोणती तत्वे येते, कुठून काय घेण्यात आलेलं आहे, त्यानंतर घटनेची महत्वाची कलम कोणती आहेत, ठळक वैशिष्ट्ये काय आणि केंद्र राज्य संबंध आणि निधर्मी राज्य म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष निधर्मी राज्य काय, त्यानंतर मूलभूत हक्क कर्तव्य तुम्हाला करायचे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, समान नागरी कायदा। बघा या ठिकाणी तुम्हाला विशेषतः समान नागरिक कायदा आहे तर समान नागरिक कायद्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर स्वतंत्र न्यायपालिका आहे, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळाची कर्तव्ये कोणते आहेत, त्यांचे अधिकार आणि कार्य काय आहेत, राज्य विधिमंडळ सभा काय, विधान परिषद आणि त्यांचे सदस्य किती असतात, अधिकार आणि कार्य कर्तव्य आणि विधी समित्या इत्यादी संपूर्ण काय राज्यशास्त्र या विषयामध्ये अभ्यास करायचा आहे। त्यानंतर पुढचं सामान्य विज्ञान, बघा की सामान्य विज्ञान मध्ये काय करायचं तुम्हाला लक्षात घ्या, सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, प्राणीशास्त्र, त्यानंतर वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र। बघा की फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, त्यानंतर बॉटनी, हायजीन हे एवढे घटक तुम्हाला करायचे। आणि पुढचं काय चालू घडामोडी, जागतिक आणि महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडी। बघा की तुम्हाला विशेषतः इथं लक्षात घ्यायचे की जीके जीएसचा अभ्यास जो बनतोय आपण, बघा तुम्हाला जो काही जीके जीएसचा जो घटक आहे तर यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचे, इतिहास अभ्यास करायचा आहे, बघा इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, त्यानंतर जो काही भूगोल विषय भूगोलाचा अभ्यास करायचा आहे, त्यानंतर सामान्य विज्ञान आहे, बघा सामान्य विज्ञानचा अभ्यास करायचा आहे, त्यानंतर चालू घडामोडी, बघा काय चालू घडामोडी एवढे विषय तुम्हाला काय करायचे या ठिकाणी, आणि राज्यशास्त्र
राज्यशास्त्र एवढे विषयाचा फक्त काही या ठिकाणी अभ्यास करायचा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अर्थशास्त्र अभ्यास करायचा नाही, हा फक्त वेगळा इथं घटक इथं लक्षात ठेवायचा आहे. मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.